महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष निवड आता अंतिम टप्प्यात आहे। प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी केंद्रीय भाजपकडून निरीक्षक सुद्धा आता जाहीर करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र भाजप अध्यक्ष निवडीसाठी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची नेमणूक झाली आहे। पुढील आठवड्यामध्ये प्रदेशाध्यक्षांची नेमणूक होण्याची देखील शक्यता आहे। बातमी मोठी आहे। प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी आता निरीक्षक जाहीर झाले आणि लवकरच प्रदेशाध्यक्ष सुद्धा निवडले जाणार आहे। प्रदेशाध्यक्षांची निवड आता अंतिम टप्प्यात आली असल्याचं कळतंय आणि त्या संदर्भातला निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची देखील माहिती आहे। प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक जाहीर करण्यात आले असून निवडीसाठी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची नेमणूक झालेली आहे आणि त्यामुळे लवकरच आता प्रदेशाध्यक्ष सुद्धा निवडले जाणार अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण पाहतोय लवकरच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष निवडले जाणार आहे, काय अपडेट? नक्कीच भाजप प्रदेश अध्यक्ष निवडीची प्रक्रिया आहे ती सुरू झाली असंच मानावं लागणार आहे, कारण की प्रदेश अध्यक्ष निवडीसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची निरीक्षक म्हणून आहे ती नेमणूक करण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे किरण रिजिजू येऊन याची निरीक्षक करतील आणि त्याच्यानंतर हा अहवाल आहे तो केंद्रीय स्तरावर दिला जाईल आणि त्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष यांची पदाची आहे ती घोषणा होणार आहे। त्यामुळे येत्या पुढच्या आठवड्यातच भाजपला नवीन प्रदेश अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद गणेश दिलेल्या अपडेटसाठी। तर भाजप प्रदेशाध्यक्षांची निवडी आता अंतिम टप्प्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेतली आहे। आणि यानंतर आजच्या दिवसभरातली सर्वात मोठी राजकीय घडामोड, हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहे। खासदार संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो ट्विट केलाय आणि या मोर्चा संदर्भात घोषणा केली आहे। एक आणि एकत्र मोर्चा असं संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले। तर या मोर्चासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असंही राऊत म्हणाले। विशेष म्हणजे पहिले मराठीत मग इंग्रजीमध्ये घोषणा करत संजय राऊतांनी थेट अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांना टॅगही केलंय। 5 जुलै रोजी मुंबईमध्ये हिंदी सक्ती विरोधात मोर्चा निघणार आहे। तर हिंदी सक्तीच्या विरोधात 5 जुलै रोजी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत। मराठी भाषेसाठी 2 मोर्चे निघणं योग्य नाही, एकच मोर्चा निघायला हवा अशी राज ठाकरेंची भूमिका आहे, हे संजय राऊतांनी सांगितलंय। तर 5 जुलैच्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन संदीप देशपांडेंनी केलंय। मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो। माननीय उद्धवजींना सांगितलं, त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे। त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला। त्यांचा फोन आला, परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याशी आणि म्हटले आपण 5 तारखेला हा जो मोर्चा आहे 6 तारखेचा तर आम्ही 5 तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ। सर्वानुमते ही 5 तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष, सर्व कलाकार, सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील। मराठी माणसाची ताकद ही काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केलात तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा 5 तारखेचा मोर्चा होणार आहे। दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची इनसाइड स्टोरी काय आहे, मातोश्री शिवतीर्थावर नेमकं काय घडलेलं होतं, एक नजर टाकूयात ग्राफिक्समध्ये। तर राज ठाकरेंचा संजय राऊत यांना फोन गेला। 2 वेगळे मोर्चे काढण्यापेक्षा एकत्र आंदोलनामुळे जास्त प्रभाव पडेल असं राज ठाकरेंचं म्हणणं होतं। राज ठाकरेंच्या चर्चेनंतर संजय राऊत लगेच मातोश्रीवरती गेले। मोर्चाची तारीख 7 ऐवजी 5 जुलै करावी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर राऊतांनी पुन्हा राज ठाकरे यांना फोन केला। 7 ऐवजी 5 जुलैला मोर्चा करण्याची राऊतांनी विनंती केली।
आणि संजय राऊतांच्या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी होकारही दिला. तर 5 जुलै रोजी हिंदी सक्ती विरोधात आता मोर्चामध्ये मराठी अभ्यास केंद्राचे अभ्यासक दीपक पवारही सहभागी होणार आहे. तर याशिवाय 7 जुलै रोजी धरणे आंदोलन सुद्धा ते करणार आहे. मराठी अभ्यास केंद्राचे अभ्यासक दीपक पवार यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीतही केली. बघूया. तर एकंदरीत आपण जर बघितलं तर मराठी अभ्यासक केंद्राचे दीपक पवार हे सुद्धा आता या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय 7 जुलै रोजी ते धरणे आंदोलन सुद्धा करणार असल्याचं बघायला मिळतंय. आपल्यासोबत मराठी भाषा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार आहेत. सर सर्वप्रथम तुमचे स्वागत. सर आता 5 जुलैला उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांची संयुक्त रॅली निघणार आहे, काय मत आहे? या दोन्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाला आमच्या सदिच्छा आहेत. आमची जी काही कार्यकर्त्यांची माफक ताकद आहे आणि 7 तारखेला असलेलं धरणं आंदोलन लक्षात घेता जी काही मर्यादित मनुष्यबळ आमच्याकडे उपलब्ध असेल त्यातनं आमचे लोक त्याच्यात नक्की सहभागी होतील. हा यांचा त्यांचा असा कार्यक्रम नाही, हा प्रत्येकाचा आपला कार्यक्रम आहे. काका पुतण्या एकत्र येईल का, भाऊ भाऊ एकत्र येईल का, याच्यापेक्षा माझ्यासमोरचा प्रश्न कोण कोणाच्या बरोबर एकत्र आल्यामुळे अंतिमतः मराठी माणसाचं आणि भाषेचं भलं होईल का. या प्रक्रियेमध्ये एकत्र माणसं येण्याने भलं होणार असेल तर एकत्र आलं पाहिजे. एकत्र येण्याने भलं होणार नसेल तर मराठी भाषेच्या भल्याबद्दलचा काही एक वेगळाही विचार व्हायला पाहिजे. पण मला असं वाटतं की 2 भाऊ, त्यांचे पक्ष, त्यांची संघटना, त्यांच्याकडचं एकमेकांच्या बरोबर दीर्घकाळ काम केलेलं नेतृत्व हे निश्चितपणे त्याचा विचार करतील आणि आम्ही त्या दोघांनाही तिसऱ्या भाषेच्या सक्तीबद्दल तुमची सगळी ताकद वापरून तुम्ही सरकारला वाकवलं पाहिजे अशी विनंती करत राहू. कॅमेरावर नितीन बोदरेसह मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई. तर दोघांनी एक एक पावलं पुढे टाकली आहेत आणि आता एक एक हात देखील पुढे करतील अशी आशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मामा चंदूकाका वैद्य यांनी व्यक्त केली आहे. तर राज आणि उद्धव यांची जोडी कायम राहावी असंही चंदूकाका यांनी म्हटलं. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत त्यांचे मामा चंदूकाका वैद्य काय म्हणाले बघूया. दोघांनी एक एक पावलं पुढे टाकलेली आहेत. आता एक एक हात सुद्धा पुढे करतील आणि नक्कीच त्यांना यश येईल असं मला वाटतं. जोडी कायम राहावी, त्यांचे विचार कायम राहावे, त्यांची मतं कायम राहावी, हेच मला मनोमन वाटत असतं. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्र येण्यावरती आशा भोसलेंनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. तर हिंदी सक्ती विरोधात ठाकरेंनी एकत्र मोर्चाचं आयोजन सुद्धा केलेलं आहे. सर्व कलावंतांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन ठाकरेंनी केलं. तर आशा भोसले ठाकरेंच्या मोर्चामध्ये जाणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. काय वाटतं? मला आशिष शेलार एवढेच माहिती आहेत, बाकी कुठलेही लोक मला माहिती नाहीत. म्हणजे राजकारणामध्ये माझा काहीही संबंध नाही आणि मला हे राजकारण नकोच आहे. 5 जुलैला महाविनाश होण्याची भविष्यवाणी वर्तवल्यानं अनेकांनी धसका घेतलाय. कुणी हे भाकीत वर्तवलं आणि त्याचे काय परिणाम होत आहे पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. 5 जुलैला मोठा विनाश होणार. नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका. विमान प्रवास रद्द. सध्या जगात अस्थिरतेचं वातावरण आहे. भारत, पाकिस्तान, इराण, इस्रायल, रशिया, युक्रेन या देशांमधल्या तणावाच्या स्थितीमुळे जगावर 3ऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आहे. दुसरीकडे कोरोना आणि इतर आजारांच्या संकटाचीही टकटक सुरू आहे. अशा स्थितीतच एका भविष्यवाणीनं जगाची झोप उडवली आहे. 5 जुलैला मोठी आपत्ती येणार आहे हे भाकीत वर्तवलंय नवीन बाबा वेंगानं. जगाला धडकी भरवणारं हे भाकीत वर्तवणारा नवीन बाबा वेंगा आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कारण 1911 मध्ये बुल्गारियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा या दृष्टीहीन महिलेची भविष्यवाणी जगात प्रसिद्ध आहे. पण ही नवीन बाबा वेंगा आहे
जपानमधील मंगा कलाकार रयो तात्सुकी. तात्सुकीनं तिच्या 1999च्या मंगा द फ्युचर आयसॉ मध्ये एक इशारा दिला होता. 5 जुलै रोजी जपानमध्ये मोठ्या आपत्तीची भविष्यवाणी केली होती. जपान आणि फिलिपिन्स दरम्यान समुद्राच्या तळातील भेगा 2011च्या तोहोकू भूकंपापेक्षा मोठ्या लाटा निर्माण करतील असं भाकीत आहे. 2030 मध्ये विषाणूंचा मोठा धोका असल्याचा इशाराही दिलाय. तात्सुकीनं यापूर्वी 2011चा तोहोकू भूकंप, राजकुमारी डायना आणि फ्रेडी मर्क्युरी यांचा मृत्यू या जागतिक घटनांसह कोरोना साथीच्या आजाराची भविष्यवाणी देखील केली होती. आता तात्सुकीच्या 5 जुलैच्या भाकितामुळे हाँगकाँगसह अनेक देशांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. कारण जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीच्या काळात हाँगकाँग ते जपान विमान बुकिंगमध्ये 83% घट झाल्याचं वृत्त आहे. काही जण देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्यानं जपानच्या प्रशासनानं जनतेला घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय. दुसरीकडे भारतातल्या ज्योतिष तज्ज्ञांनीही ग्रहांच्या स्थितीनुसार सावधानतेचा इशारा दिलाय. मंगळ, राहू आणि केतू यांची अशुभ युती आहे. त्यामुळे देशात आणि जगात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातही 28 जुलैपर्यंतचा काळ संवेदनशील असल्यानं नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय. तर काही तज्ज्ञांनी शनी आणि मंगळाच्या युतीमुळे अपघात होऊ शकतात, त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय. एकूणच या वेगवेगळ्या भाकितांमुळे येऊ घातलेला जुलै महिना जगाचं टेन्शन वाढवणार आहे. मात्र असं असलं तरी या भाकितांवर अवलंबून राहायचं का, याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतर पुढे बातमी पावसासंदर्भातली, कारण राज्यात पुढील 24 तासांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. कोकण, घाटमाता, पूर्व विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी झालाय, तर मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर आता काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन करत आहे. राज्यात कुठे कोणता अलर्ट आहे बघूयात ग्राफिक्समध्ये. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूरलाही येलो अलर्ट आहे. भंडारा, नागपूर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि संभाजीनगरलाही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. जालना, बुलढाणा, अकोला आणि वाशिम शिवाय अमरावतीला सुद्धा पावसाचा येलो अलर्ट आहे. वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला सुद्धा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवलाय. सध्या धरणातून 2720 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यास टप्प्याटप्प्यानं विसर्ग आणखी वाढवला जाणार आहे. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात समृद्धी महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका बसला. मेहकर जवळ इंटरचेंज टोल नाका रस्ता पाण्याखाली गेलाय. त्यामुळे समृद्धी महामार्गावर जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा सुद्धा या ठिकाणी लागलेल्या आहेत. समृद्धी महामार्गावर पाणीच पाणी बघायला मिळतंय. समृद्धीला नदीचं स्वरूप आलंय. दुसरीकडे वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील करडा, घोभणी हा मार्ग मागील 20 तासांपासून बंद आहे आणि या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. दरम्यान पैनगंगा नदीच्या मोठ्या पुरामुळे रिसोड आणि वाशिम तालुक्यातील नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पिकांसह खरडून गेली आहे. चीनमध्ये सुद्धा तुफान पाऊस पडतोय आणि पावसामुळे पूर आल्यानं पुरात गाड्या वाहून गेलेल्या आहेत. गाड्या वाहून जातानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. पूरस्थिती किती भीषण आहे हे आपण या दृश्यांमध्ये पाहतोय.
आणि यानंतर पावसासंदर्भातल्या वेगवान घडामोडी. खडकवासला धरण साखळीमध्ये 13.16 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे, तर खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये एकूण 45.13% इतका पाणीसाठा जो आहे तो जमा झालेला आहे. निफाड तालुक्यातील गोदावरी, कादवा, बाणगंगा नद्यांना पूर आलाय, तर या पालखेड धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पूर पाण्याचा विसर्ग केला जातोय. निफाडची कादवा दुथडी भरून वाहतेय. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलाय. येत्या 24 तासांमध्ये नागपूर आणि आसपास मुसळधार पाऊस पडतोय. गुरुवारी संध्याकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप आहे. सावनेर तालुक्यातील सर्वाधिक 56 मिलीमीटर पावसाची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचं आगमन झालंय. सर्वदूर पावसानं हजेरी लावली. पिकांना जीवदान मिळालं. पुढील 3 दिवस जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्टचा इशारा दिला. गेल्या 24 तासांमध्ये 70 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर 7 तालुक्यातील 62 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची देखील नोंद प्रशासनानं केली आहे. माथेरानचा प्रसिद्ध शार्लेट लेकवरील धबधबा पर्यटकांसाठी खुला राहणार आहे. हा धबधबा सुरक्षित आहे, त्यामुळे तो बंद केल्यानं पर्यटकांचा हिरमोड आणि रोजगाराला फटका बसू नये म्हणून हा निर्णय घेतला गेलाय. पावसानंतर आता मुंबईमधल्या महत्त्वाच्या घडामोडी. 15व्या वित्त आयोगातील तब्बल 7,000 कोटी रुपयांचा निधी अडकून पडलेला आहे. नागरी संस्थांचा 4,500 कोटी तर ग्रामीण संस्थांचा देखील 2,500 कोटींचा निधी यामध्ये समाविष्ट आहे. निधी नसल्यानं छोटी मोठी विकास कामं रखडली असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. यामुळे हा निधी त्वरित मिळावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडं घातलंय. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 1 जुलैला महामार्ग रोको आंदोलन केलं जाणार आहे. कोल्हापूरसह सांगली, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोको आंदोलन केलं जाईल. सिडकोच्या घरांचं मार्केटिंग करण्यासाठी सिडकोनं एका एजन्सीला 700 कोटी रुपये दिले. गरजग्रस्तांना सिडकोकडून उधळपट्टी करण्यात आली. हा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. 11वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच गुणवत्ता यादीमध्ये तांत्रिक अडथळा झालाय. अजूनही तो अडथळा दूर करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे आता येत्या सोमवारी पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयामध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी 1 ते 7 जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.